नमस्कार मित्रांनो, वायएम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सन 2024-25 या वर्षा अंतर्गत ग्रामीण भागातील अनुसूचित जाती महिलांना विविध साहित्य पुरवणे या योजनेअंतर्गत जी शिलाई मिशन योजना आहे, त्या शिलाई मिशन योजनेचे अर्ज आता सुरू झालेले आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा कोणकोणत्या महिलांमध्ये यामध्ये पात्र असणार आहेत, त्या महिलांना अर्ज कसा करायचा आहे, त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत. अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगणार आहे. तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने करू शकता आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्ही तुमच्या पंचायत समिती किंवा महिला व बाल कल्याण विभागाला पण जाऊन करू शकतात. संपूर्ण माहिती सांगणार तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे. तुमची जी मशीन आहे, शिलाई मशीन आहे, ती तुम्हाला भेटून जाणार आहे. परंतु त्या अगोदर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी पहा, पहिल्यांदा तुम्हाला अर्ज करायचा आहे, कसा करायचा आहे काय हे व्हिडिओ बघा. पहिल्यांदा आपण ऑफलाईन बघूयात आणि ऑफलाईन शिकल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन घरी बसल्या अर्ज कसा करायचा आहे ते सांगतो. आता ऑफलाईनचा पद्धत कशी आहे या ठिकाणी पहा. तुम्हाला पेपर जे आहे ते याची PDF जी आहे ते मला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन टाकेन. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही ही PDF घेऊ शकतात. हा अर्ज त्या ठिकाणी घेऊ शकतात. तर या ठिकाणी अर्ज कसा करायचा पहा. अर्ज असा करायचा आहे की फोटो सक्षंकित केलेला असावा. तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव जे आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, मुक्काम पोस्ट, तालुका आणि जिल्हा. या ठिकाणी जिल्हा जालना आलेला आहे, कारण की जिल्ह्यासाठी हा अर्ज करत आहोत. तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात, तुमच्या व्हिडिओ नक्कीच आम्हाला सांगा, कारण की तुमचा वेगळा जिल्हा असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील माहिती दिली जाईल किंवा तुमच्या जिल्ह्यातील जी PDF आहे, तुमचा अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला दिला जाईल. कमेंट नक्की करायला विसरू नका, कारण की त्याशिवाय तुम्हाला तुमचा जिल्हा कुठला आहे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे पुढची प्रोसेस नक्कीच समजेल. त्यानंतर पहा, अर्जदार जातीचा प्रवर्गातील आहे काय असेल तर होय करा या ठिकाणी समोर. आणि त्यानंतर विशेष घटक योजना असल्यास जात नमूद करावी. या ठिकाणी तुमची जन्मतारीख या ठिकाणी टाका, तारीख, महिना आणि वर्ष. त्यानंतर वय किती आहे तुमचं या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचे शिक्षण झालेलं आहे का, झालेलं असेल तर कितवी झालेलं या ठिकाणी पुढे लिहायचं, नसेल तर नाही लिहायचं आहे. त्यानंतर अर्जदार विधवा, परित्यक्त्या, निराधार आहेत काय असेल तर होय, नसेल तर नाही करायचं आहे. त्यानंतर अर्जदाराच्या नावाने शेती आहे का असेल तर होय करा आणि किती एकर आहे ती टाकायचे, किती गुंठे आहे ते टाकायचे, नसेल तर नाही टाकू शकतात. त्यानंतर अर्जदार शेतकरी आहे का, दुसरा कोणता व्यवसाय करतात ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण भरायचे. आणखी संपूर्ण माहिती पाहत राहा. या ठिकाणी जे आहे ते यापूर्वी लाभ घेतलेला आहे का अर्जदाराने, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला एकदम थोडं झूम करून दाखवतो. यापूर्वी अर्जदाराने जे लाभ घेतलेला आहे का, घेतलेला असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. तर या ठिकाणी नाहीच करणं गरजेचं आहे, कारण की यापूर्वी जर लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला डबल लाभ भेटणार नाहीये. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही नाही करू शकतात. आता कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न किती ते या ठिकाणी लिहा. त्यानंतर अर्जदार दारिद्र्य रेषेखालील गटातील आहे का असेल तर होय, तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडावं लागेल, नसेल तर नाही करू शकतात. त्यानंतर पहा, आधार कार्डची छायांकित प्रत सोबत जोडलेली आहे का. आता ही आधार कार्डाची छायांकित प्रत जोडली असेल तर होय करा. त्यानंतर अर्जदाराचे बँक खात्याचा क्रमांक, तुम्हाला अकाउंट नंबर तुमचा या ठिकाणी टाकायचा आहे, बँकेचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे, IFSC कोड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि जे तुमच्या बँकेचं पासबुक आहे त्याची झेरॉक्स या ठिकाणी जोडायची आहे. तर तुमचा खाते नंबर, बँकेचं नाव आणि IFSC कोड तुम्हाला तुमच्या पासबुकवरती भेटून जाईल. तिथं बघून तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात. त्यानंतर पहा, सरकार मान्य जे प्रशिक्षण केंद्र आहे त्या संस्थेचे महिलांना शिलाई मिशन प्रशिक्षण घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडणं आवश्यक आहे. या ठिकाणी हे महत्त्वाचं दिलेलं आहे. त्यानंतर पहा, हे जर तुमच्याकडे नसेल तर काय करायचे ते पण मी तुम्हाला सांगा, नक्कीच कमेंट करा. या ठिकाणी पहा, त्यानंतर अर्जदाराची स्वाक्षरी या ठिकाणी तुम्हाला. त्यानंतर कोणकोणते कागदपत्रे जोडायचे आहेत, आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत या ठिकाणी पहा. अर्जासोबत खालील प्रमाणपत्रे जोडणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पहिला नंबरचं येते रहिवासी प्रमाणपत्र, सरपंच किंवा ग्रामसेवकून घेतलेलं. त्यानंतर उत्पन्नाचे प्रमाणपत्र, तहसीलदार, तलाठी. त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील असल्याचे दारिद्र्य रेषेचे प्रमाणपत्र. त्यानंतर 4 नंबर, यापूर्वी या योजनेचा लाभ न घेतल्याबाबतचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र. 5 नंबर आहे आधार लिंक बँक पासबुकाची छायांकित प्रत. 6 नंबर आहे आधार कार्डची छायांकित प्रत. 7 नंबर आहे लाभार्थ्याच्या कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळून होणारे वार्षिक उत्पन्न 1,20,000पेक्षा जास्त नसल्याचे प्रमाणपत्र. त्यानंतर पहा 8, मागासवर्गीय असल्यास तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांचा दाखला, यांच्याकडील जातीचे प्रमाणपत्र किंवा झेरॉक्स. आता 9 नंबर आहे 10% रक्कम भरण्याबाबतचे हमीपत्र.
11 नंबरला येते लाभार्थीची निवड करण्याची संपूर्ण अधिकार महिला व बालविकास समितीवर राहील. आणि त्यानंतर अपूर्ण नामंजूर प्रस्तावाबाबत पत्रकाद्वारे कळवण्याची जबाबदारी समितीवर राहणार नाहीये. हे तुम्हाला समजलं संपूर्ण. तर आणखीन काय कागदपत्रे आहेत तुम्ही पहा. कागदपत्रे हे जे भरपूर दिलेले आहे तुम्हाला संपूर्ण कागदपत्र जोडणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर लाभार्थी कुटुंबाकडे शौचालय असणे आवश्यक आहे. त्यानंतर कुटुंबातील कोणतीही जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्य नसावा, तसेच कुटुंबातील कोणतीही शासकीय निमशासकीय सेवेत नसावी याबाबत ग्रामसेवक यांचा दाखला प्रस्ताव सोबत जोडावा. लाभार्थीचे किमान वय 18 असावे. यासाठी शाळा सोडायचं टीसी, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, छायांकित प्रत लागेल. त्यानंतर सरकार मान्य प्रशिक्षण केंद्र संस्थेचे महिला शिलाई मिशन प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र जोडावं लागेल. आता उपरोक्त माहिती सत्य असून ती कुठे आढळून आल्यास मी शिक्षेस व दंडास पात्र राहील असं करून या ठिकाणी जी आहे ती अर्जदाराची या ठिकाणी सही स्वाक्षरी घ्यायची आहे. या ठिकाणी पहा, या ठिकाणी स्वाक्षरी. आता यासोबत तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे द्यायची ते पण तुम्हाला येतो या ठिकाणी पहा. तर रहिवासी आहे, या ठिकाणी तुम्हाला रहिवासी पण तुम्हाला द्यायचं. तुमची या ठिकाणी माहिती भरायची आहे आणि तुमची माहिती, तुमचं नाव, गावाचं नाव, तालुका हे भरून तुम्हाला हे प्रमाणपत्र रहिवासी घ्यायचं आहे. तुमचं ग्रामसेवकचं सही शिक्का या ठिकाणी घेऊ शकतात. त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे, ह्यावर पण तुमचं नाव, तुमच्या गावाचं नाव, तालुका, जिल्हा बीड आणि तुमचं नंतर त्यानंतर कुटुंबातील हेक्टर काय असेल ते, तुमची शेती काय असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. आणि वार्षिक उत्पन्न तुम्हाला किती भेटते ते मला या ठिकाणी अंकी टाकायचे आणि त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी अक्षरी टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी अक्षरी, या ठिकाणी अंकी आणि त्यानंतर तहसीलदार यांचा सही शिक्का घेऊन या ठिकाणी पुढं बाकीचे आणखीन या ठिकाणी पहा. योजनेचा लाभ न दिल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी ग्रामसेवक किंवा गट विकास अधिकारी यांच्याकडून घ्यायचे सही शिक्का. त्यानंतर सिलाई मशीन हस्तांतरण न करण्याबाबतचे हमीपत्र तुम्हाला घ्यायचं आहे. लाभार्थी सही या ठिकाणी घ्यायची आणि त्यानंतर प्रमाणपत्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला ग्रामसेवकची सही शिक्का घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे कागद संपूर्ण जोडायचे आहेत. मित्रांनो, ही झाली ऑफलाईन जे आहे ते. तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा तुम्हाला सांगणार आहे. हा जे तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आहे हे ऑफलाईन पर्याय आहे तुमच्याकडे. ऑफलाईन तुम्हाला अर्ज करायचा असेल तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला असा करावा लागेल. तर नक्की मित्रांनो, तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला तर या ठिकाणी पहा. तुम्हाला नक्कीच माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर कुठल्याही जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात तर आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, कारण की असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत राहणार आहेत. ते संपूर्ण तुमचे जे तुम्हाला कागदपत्र कोणकोणते दिलेले त्या ठिकाणी पहा. तुम्हाला जे आहे ते रहिवासी प्रमाणपत्र दिलंय, उत्पन्नाचं प्रमाणपत्र दिलंय, त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र आणि शिलाई मिशन हस्तांतरण न करण्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर एक प्रमाणपत्र आहे या ठिकाणी. अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण प्रमाणपत्र तुमच्या हाताने लिहून घ्यायचे आहेत आणि ग्रामसेवकची सही असेल तर ग्रामसेवकची, तलाठ्यांची सही असेल तर तलाठ्यांची, आणि तुमची स्वतःची असेल तर तुमची स्वतःची सही या ठिकाणी घेऊन तुम्हाला सर्व फॉर्म हे भरून आपल्या जवळच्या महिला व बाल विकास विभागाला, जिल्हा परिषद या ठिकाणी द्यायचं आहे. तर या ठिकाणी पहा. तुम्हाला माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हे अर्ज तुम्ही घरी बसून ऑनलाईन तुम्हाला करायचा असेल तर कसा करायचा आहे ते नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगूयात. मित्रांनो, ही तुम्हाला माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.